नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाविषयी वादग्रस्त विधान करून वाद ओढून घेतला. या पुस्तकाचे लेखक म्हणजे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक शहीद गोविंद पानसरे हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्याविषयी अपशब्द वापरले आणि प्रकाशक प्रशांत लांबी यांना फोनवरून आर्वच्च भाषेमध्ये शिवीगाळ केली. त्यांच्या आई बहिणीवरून शिवीगाळ केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरले. याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सुभाष लांडे, ॲडव्होकेट सुभाष लांडे आणि समविचारी संघटना पुरोगामी संघटना हे अहिल्यानगर येथे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर गेले आणि तेथे त्यांनी धरणे आंदोलन केलं आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी श्रीपाद छिंदम यांनी अपशब्द वापरले होते, तेव्हा त्याचं नगरसेवक पद रद्द झालं होतं. त्याच धर्तीवर आमदार संजय गायकवाड यांचंही आमदारकी रद्द करावी असं ते यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. आमच्या हाती काही चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला दाखवत आहोत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 38 वर्षापूर्वी शिवाजी कोण होता हे शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगणारं छोटीशी पुस्तिका लिहिलेली होती. त्या पुस्तिकेचे भारतातल्या सगळ्या भाषेमध्ये भाषांतर होऊन लाखो प्रती त्या पुस्तकाच्या वितरित झालेल्या आहेत. कोल्हापूरचे आमचे तरुण कॉम्रेड प्रशांत तांबी हे जवळजवळ 15 वर्षापासून लहान वयापासून या पुस्तिका वितरण करण्याचं ते काम करतात. शिवसेना शिंदे गटाचा उद्दाम आणि गुंड आमदार बुलढाणा जिल्ह्यातला संजय गायकवाड याने 2 दिवसापूर्वी रात्री 12:30च्या नंतर प्रशांत तांबी याला फोन करून अर्वाच्य भाषेत आया बहिणीवर त्याच्या बायकोचं नाव घेऊन शिवीगाळ केलेली आहे. अशी शिवीगाळ केलेली आहे की ते शिवाय आपण कोणी बोलू शकत नाही. हा आमदार झालेला आहे. लोकशाही पद्धतीने घटनेची शपथ घेऊन जो आमदार झाला तो अशी भाषा वापरतो आणि त्या क्लिपमध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की तू काय तुझी आई काय तुझ्या आईचा नवरा आहे का शिवाजी महाराज, असे शब्द वापरले. कॉम्रेड गोविंद पानसरे हरामखोर आहेत असे शब्द वापरले आणि प्रशांत तांबी याला तर अत्यंत घाण शिवीगाळ त्यांनी केलेली आहे. त्याचा काल दिवसभर या ठिकाणी राज्यभर देशभर निषेध होत आहे. असा जो उद्दाम आमदार आहे, आमची सर्वांची अशी मागणी आहे, अहमदनगर जिल्ह्यातील सर्व या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आमची अशी मागणी आहे की या संजय गायकवाडची आमदारकी तात्काळ रद्द झाली पाहिजे आणि त्याला या ठिकाणी त्याच्या विरुद्ध दखलपात्र गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे. राज्यात ठिकठिकाणी निवेदनं देण्यात येत आहेत. 28 तारखेला संजय गायकवाडच्या घरावर बुलढाणा या ठिकाणी सर्व प्रागतिक डावे पुरोगामी सर्व लोकशाहीवादी पक्ष संजय गायकवाडच्या घरावर मोर्चा काढणार आहेत आणि जोपर्यंत संजय गायकवाडची आमदारकी रद्द होत नाही, जोपर्यंत त्याच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत रोज हे आंदोलन या ठिकाणी सुरू राहणार आहे. आज राज्यभर शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामुदायिक वाचन होत आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकावर अद्यापर्यंत कोणी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही. कारण ज्याने पुस्तक वाचलं तो कदापि अशी भाषा वापरणार नाही. हा गुडघ्यात मेंदू असलेला संजय गायकवाड यांनी पुस्तक न वाचताच या ठिकाणी त्याच्यावर भाष्यकला आणि अर्वाच्च शिवीगाळ केलेली आहे. म्हणून असे जर आमदार निवडून जायला लागले, असे जर विधानसभेत बसले तर काय न्याय मिळणार आहे. म्हणून याची तातडीनं आमदारकी रद्द व्हायला पाहिजे. नगरचं एक उदाहरण आहे, श्रीपाद छिंदम याचं नगरसेवक पद रद्द झालेलं होतं. त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. नगरसेवक छिंदम यांचं रद्द केलं होतं. तर तोच न्याय संजय गायकवाड याला सुद्धा त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि संजय गायकवाड याची आमदारकी तात्काळ रद्द करणं हे फडणवीस सरकारचं काम आहे. आम्ही फडणवीस सरकारला सुद्धा इशारा देत आहोत. जर संजय गायकवाड सारख्यांना तुम्ही पाठीशी घालत असाल तर या ठिकाणी तुम्ही सांगता नारी शक्ती, महिलांना आरक्षण, पण महिलांच्या बद्दल त्या प्रशांत तांबीच्या आया बहिणीच्या बद्दल त्याच्या बायकोबद्दल अपशब्द वापरले. पण महाराष्ट्र सरकार काही जर दखल घेत नसेल आणि अशा आमदाराला पाठीशी घालत असतील, या आमदाराने यापूर्वी कॅन्टीनमधल्या त्या वेटरला मारहाण केलेली अनेक गुन्हे आहेत. त्याचे दारूचे, मटक्याचे, वाळूचे अशा प्रकारचे बेकायदेशीर धंदेसुद्धा ताबडतोब सरकारने बंद केले पाहिजे, पोलिसांनी बंद केले पाहिजे.
आज आम्ही सर्वजण माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयावर आलेलो आहोत. पोलीस अधीक्षकांच्या मार्फत गृह मंत्रालयाला आज आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत.